नर्मदे यार, सकाळी 6 वाजता निघालोय. मला वाटत असेल एवढं दाट धुकं पडले, पण धुकं नाहीये, कचरा पेटवलंय. हे शहराचा कचरा डम्पिंग यार्ड आहे, ते पेटवले, त्याचा धूर आहे आणि शरीरास हानिकारक. नर्मदे यार, नर्मदे यार. शहरात असताना धूर होता डम्पिंग यार्डचा. शहरातून बाहेर निघालो, धुकं दाटायला लागले. अचानक धुकं आलंय. निसर्गाची कमाल, कधी काय होईल. नर्मदे यार. आणि गावासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. सगळीकडे गहू लागलाय, धुकं आहे, थंडी आहे, त्यामुळे यावर्षी गहू जोरात येणार. नर्मदे यार. नर्मदे यार. धुक्याची चादर अजून थोडीशी पातळ जरी असली तरी आहेच. सूर्यनारायणांचे दर्शन झाले काल. सूर्यनारायण फार कोपले होते, फार घाम निघाला. आज त्यांच्याकडून अशी काही अपेक्षा नाही. दोन्ही बाजूला मन प्रसन्न करतात. आणि डांबरी रस्ता आपल्या वाट्याला आलाय, तो तुडवत चालायचा आहे. नर्मदे यार. नर्मदे यार. हे बाबा भेटले, साई विठ्ठल इंगळे. हे कुठले राहणार बाबा तुम्ही? खांडगाव. आणि जिल्हा औरंगाबाद. संभाजीनगर. जिल्हा संभाजीनगरचे बाबा आहे. शिर्डीवरून भोपाळ भोपाळ चालले आणि हे रस्त्यात भेटले. फार भारी वाटलं, कोणतरी आपल्या गावाकडचा माणूस भेटला. साईबाबांचं दर्शन झालं. जय साईबाबा, ओम साईराम. नर्मदे यार. आम्ही चाललोय नर्मदे यार. हे जे बाबा भेटले होते साई इंगळे, हे मूळचे महाराष्ट्रातील राहणारे होते, पण नोकरी धंद्यानिमित्त भोपाळला स्थायिक झाले. सगळं काही भोपाळला, पण साईबाबांची भक्ती अपरंपार होती त्यांची. गेल्या 40 वर्षापासून ते साईबाबाच्या दर्शनासाठी सायकलवर जातात. 40 वर्षापासून एवढं तप करणं सोपं नाही. त्यांच्या कामाला सलाम आपला. नर्मदे यार. नर्मदे यार. परिक्रमावासी थांबले थोड्या वेळ आरामासाठी. थोड्या वेळ आराम घेऊन पुढे निघताय. नर्मदे यार. नर्मदे यार. बालभोग संपायला तयार नाही. सकाळी झालेला बालभोग अजूनही चालूच आहे. हे कालचे पेरू सकाळीच काम आले. अरे बापरे, बरंच काय काय झालेलं दिसतंय. फराळी. नर्मदे यार. नर्मदे यार. हे बाबाजींनी परत एकदा चहा पिण्यासाठी थांबवलं. सगळे परिक्रमावासी थांबले, चहा घेणार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार बाबा. मसनगाव येते आलो होतो, भूक लागली आणि काहीतरी खाऊ म्हणून आपण इथे आलो. ऑर्डर देऊन समोसे आणि वडे घेतले होते या बाबाजींनी. वरतून जिलेबी पण दिली तोंडगोड करायसाठी. नर्मदे यार. आणि इकडनं वडा घेतला होता या बाबाजींनी, पण पैसे नाही घेतले. दोन्ही हॉटेल शेजारीचे. तर असं हे मसनगावची प्रेम भेटलं खूप, आणि स्वादिष्ट वडे खाल्ले. नर्मदे यार. एक बार आवाज दे दो, कचोरी क्या बोलते तुम? बहुत बढ़िया लगता है सुनने में. अरे नहीं होगा. जयपुर की कचोरी क्या बोलते? जयपुर की कचोरी फेमस है. जयपुर की कचोरी. पोहा. पोहा
पोहा राजवाड़ा का भैया, अच्छा, जयपुर की कचौरी, पोहा राजवाड़ा का, समोसा अपना मोसा है, ये सब मिलता है मसन गांव में। पड़ता है। नर्मदे यार। चाय कुल्हड़ वाली चाय भैया। हाँ, सब सब माल ये ब्रांडेड मिलेगा भैया। नर्मदे यार. मांडला इथे आलोय आणि भोजनाचा टाइम झाला. बाबाजी म्हणे तोपर्यंत काहीतरी नाश्ता करा. आता समोसे खायचे आणि मग जेवण करायचं. हा, हे बाबांना विशेष सेवा होती आज. गरम गरम परोठे खायले बाबांनी. आणि बाबांची आवडती लंका तोंडापाशी जाते सारखी. लंका वा नर्मदे यार. आपण आलोय मंडला येथील राम मंदिरात आणि ते बाबाजींना फोन केला होता, तर ते भोजन प्रसादीची व्यवस्था करताय. तोपर्यंत सगळे परिक्रमावासी आराम करताय. भोजन प्रसादी घेऊ आणि मग पुढे नर्मदे. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. आजचा तिसरा दिवस आहे. दुपारचं जेवण आपल्याला हॉटेलचंच भेटतंय. मग इतकं लाड पुरवले. शेवट हा, सुरुवातीपासूनच लाड आहे. लाड तर चालूच आहे. आता जास्तीच लाड चालू होते. गरम पाणी, जेवायला हॉटेलचं. नर्मदे हर. नर्मदे हर. हे लाय बाबा आहे. नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेण्यासाठी 2 दिवसाचा अनुभव घ्यायचा आहे यांना. त्याच्यामुळे जे आपले संभाजीनगरचे बाबा आहे त्यांचे मित्र आहे. संभाजीनगरचे बाबा यांचे मित्र आहे. 2 दिवसाचा अनुभव घेण्यासाठी आले. कारण कामाच्या व्यापातून काय सुटका होईना त्यांची अजून. पण मैयाचा अनुभव काय घेण्यासाठी 2 दिवस सुट्टी आहे. तर मग 2 दिवस आले फिरायला. फिरणं होईल आणि नर्मदा परिक्रमेचा अनुभव होईल. कपड्यावरून कळतंच आहे नवीन परिक्रमा होती. कोरे करकरीत कपडे आणि या बाबाचे कपडे पहा काळे कुळकुळीत. आणि आता हा अनुभव कसा येईल परिक्रमेचा हे बघू आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळे परिक्रमा असे चालले परत एकदा जोशात. अजून इथून 130 किलोमीटर ओंकारेश्वर आहे असं समजलंय. ऍक्च्युअल किती भरल बघू आता. नर्मदे हर. बेटा तेरे काम नहीं आएंगे. नर्मदे हर. भगत के काम बाबा थोड़ा के देना. भूल. बस बस अरे इतना मत डालना बाबा, गिर जाएगा. तुम्हारा हाथ. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. या बाबांची पिशवी फाटली. आम्ही त्यांना सांगितलं की फुलं पडतंय. बाबाजी म्हणे का ये ज्ञान मेरे नर्मदा माई के बच्चों को देख के गिर गई है. ज्ञानी हूँ. आणि सगळ्यांना फुलं पण वाटली. संध्याकाळी पूजेसाठी फुलं भेटले. क्या मेरे में ज्ञान नहीं था, ये नर्मदा माई का ज्ञान है. मैयाने ज्ञान दिलं असं सांगता येते. नर्मदे हर. जो भगवान के लिए. नर्मदे हर. लाडे साहेब आले अनुभव घ्यायला. आणि त्याला अनुभव देण्यासाठी डायरेक्ट 10 किलोची बॅग टाकली पाठीवर त्यांच्या. आणि चांगलाच अनुभव दिला जातोय. बाबा उलटे पालटे होऊन व्हिडिओ काढून राहिले त्यांचे. छिपाबड महाराणा प्रताप यांचा पूर्णकृती पुतळा आहे. अतिशय सुंदर. पूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं या पुतळ्याने. गर्व तेवढाच झाला. गजबजलेलं शहर आहे.
सूर्य थोड्याच वेळात मावळतीला जाणार. आपल्याला अजून जायचंय 4 किलोमीटर पोखरणी. आज उशीर होईल वाटतोय. नर्मदे यार बॅगचं वजन केलंय 89.850 वगैरे असं येतं. बिना बॅगचं वजन आलंय 82.400 समथिंग. वजन केलं. हे बाबाजीचा काटा होता. पुढे निघालाय आता. अजून 1 तास लागणार. साधारण 4 ते 5 किलोमीटर. हे पतंग धरायच्या नादात काही घेऊ शकतं. लगेच दुसरा आला पळत पतंग धरायला. नाथखुळा. जवळपास तब्बल 20 किलो वजन कमी झालं पूर्ण परिक्रमेत. तरी 4-5 दिवसापासून लयच लाड चालू आहे मैयाचे. आमचे इतके लाड केले मैयेनी वजन वाढलं असं वाटायला लागलं आता. नर्मदे हर. दुपारी आग वागणारे सूर्य भगवान सायंकाळी 5:30 वाजता जेव्हा अस्ताकडे चालले त्यावेळेस शांत झाले. आणि गावाच्या शेत्या नेहमीप्रमाणे सौंदर्य उधळत आहे. त्या बाजूला शहर आहे चिपावड. आणि आपण चाललोय पुढे पोखरणी. नर्मदे हर. आज थोडा उशीर झाला आश्रमात यायला. सायंकाळचे 6 वाजले. कारण गावापासून 1.5 ते 1.25 किलोमीटर आश्रम लांब होता. आम्ही अंदाज केला की गावात असेल त्या हिशोबाने चाललो. पण थोडा उशीर झाला. नर्मदे हर.
नर्मदे हर अन्नपूर्णा माता की जय.